मित्रांनो, जसं की राज्य शासनातर्फे सांगण्यात येत होतं की जे शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत, दुसऱ्या टप्प्यातील शेतकरी जे पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत, अशा शेतकऱ्यांना 11 ऑगस्टला म्हणजे आज सोमवारला शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून थेट रक्कम जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली होती. त्यात मित्रांनो, आता सध्याच्या अपडेटनुसार राजस्थान येथील झुंझुनू मधील एका कार्यक्रमादरम्यान शिवराज सिंह यांनी डीबीटीच्या माध्यमातून रक्कम थेट बँक म्हणजे शेतकऱ्यांच्या बँकांमध्ये वितरित केली आहे. परंतु मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आता ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांनी वितरित जर केलेली असेल तर अद्यापही कुठलाही शेतकरी आमच्या खात्यात ही रक्कम वितरित झालेली नाही असं म्हणतोय. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या रकमा दाखवत होते त्या शेतकऱ्यांच्या सुद्धा रकमा जशाच्या तशा दाखवत आहेत. अद्यापही कुठल्याही शेतकऱ्यांच्या खात्यात या रकमा वितरित झालेल्या नाही. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, आता सांगण्यात येत आहे की ह्या रकमा ज्या पीक विम्याची जी रक्कम आहे थेट PMFBYच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. तुमच्या फार्मर कॉर्नर वगैरे या साईटवर जाऊन तुमचं स्टेटस चेक करू शकता वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी सांगण्यात येत आहे. म्हणजे मित्रांनो, सध्याच्या अपडेटनुसार आपण जेव्हा आता व्हिडिओ बनवतोय तेव्हाच्या अपडेटनुसार रक्कम तर थेट डीबीटीच्या माध्यमातून वितरित झालेली आहे. एका क्लिकवर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर गेलेली आहे. परंतु अद्याप आपल्याकडे आलेल्या अपडेटनुसार अद्याप कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्यावर ही रक्कम जमा झालेली नाही. बरेच शेतकरी सांगत आहेत की बुवा आमच्या रक्कम जशाच्या तसा दाखवत आहेत. म्हणजे जसं रक्कम जर वितरित झालेली असेल, पेमेंट मोड दाखवतं, पेमेंट मोड आधार किंवा नल दाखवतं किंवा इतर काही गोष्टी अशा दाखवतं. आता काही शेतकऱ्यांचे जे स्टेटस होते अप्रूव्ड बाय IC असं देखील काही शेतकऱ्यांच्या स्टेटसच्या समोर आलेलं आहे. आपण जसं की सांगितलं होतं की 11 ऑगस्टला बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे स्टेटस, आता जर क्लेम केलेला असेल, तुमचा क्लेम मंजूर असेल तरच तुमचं स्टेटस चेंज होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता जसं की आपण सांगितलं होतं त्या पद्धतीनं बऱ्याच शेतकऱ्यांच्या क्लेममध्ये अप्रूव्ड बाय IC असं दाखवत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की स्टेटस सुद्धा चेंज झालेले आहेत 11 ऑगस्टला आपण जसं सांगितलं होतं तसं. आता ज्या शेतकऱ्यांचे रकमा दाखवत होत्या त्या शेतकऱ्यांचं खरं तर आपण माहिती घेतलेली होती बुवा UTR नंबर जनरेट झाल्याशिवाय ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होत नाही. आता जसं की अपडेटनुसार कार्यक्रमादरम्यान झुंझुनू येथील कार्यक्रमादरम्यान शिवराज सिंह यांनी डीबीटीच्या माध्यमातून थेट रक्कम जमा केलेली आहे. परंतु मित्रांनो, शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार अद्यापही त्यांच्या ज्या रकमा दाखवल्या गेल्या त्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या नाहीत. तर आता जर काही शेतकऱ्यांच्या आता प्रत्येक जिल्ह्यातून अपडेट तर आपल्याकडे सध्या आलेलं नाही, काही जिल्ह्यातून अपडेट आलेली आहे. त्यानुसार जर मित्रांनो तुमच्या खात्यात रक्कम जमा झालेली असेल ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना या गोष्टीचा फायदा होणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.